अटकेआधीच्या घटनांबाबत संजय राऊतांकडून नवी माहिती। मी अमित शहांशी बोलायला समर्थ असल्याचं शिंदेंना सांगितलं। शिंदेंना सांगणारे राऊत आहेत तरी कोण? शिंदेंच्या शिवसेनेच्या शिरसाटांनी सुनावलं। राज ठाकरेंकडून मला आधाराची गरज होती। तुरुंगात गेल्यावर एकदा फोन करतील अशी आशा होती। संजय राऊतांचा गौप्यस्फोट तर ही जबरदस्तीची वन साइडेड मैत्री। संदीप देशपांडे यांचं प्रत्युत्तर। एनआयए कडून एसिस पुणे मॉड्यूलच्या 2 फरार दहशतवाद्यांना अटक। दोन्ही दहशतवाद्यांना 27 मे पर्यंत एनआयए कोठडी तर पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी संबंध असल्याच्या कारणावरून प्रसिद्ध यूट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक। भारताच्या ब्रह्मोस मिसाईलच्या माऱ्यानं पाकिस्तान धास्तावलं। पाक लष्कराचं मुख्यालय आणि कंट्रोल रूम रावळपिंडीहून इस्लामाबादला हलवणार। डोंगरातील बोगद्यामध्ये लष्कर मुख्यालय स्थलांतरित करणार। नागपूरमधील महिला काश्मीरच्या कारगिलमधून बेपत्ता। सुनीता नावाच्या महिलेनं पीओके बॉर्डर पार केल्याचा संशय। पाकमधील धर्मगुरूला भेटण्यासाठी सुरू होती महिलेची धडपड। देशावर संकट आल्यास मोदींसोबत राहणार। पक्षाच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी मांडली भूमिका। देशाच्या विरोधात नाही तर सरकारच्या विरोधात असल्याचंही ठाकरेंनी केलं स्पष्ट। तुझा संतोष देशमुख पार्ट 2 करू अशी धमकी देत बीडमध्ये तरुणाचं अपहरण करून मारहाण। 13 जणांच्या गँगकडनं तरुणाला लाठाकाठ्यांनी मारहाण। 7 जण पोलिसांच्या ताब्यात। भाजप ओव्हरलोड झालेलं जहाज कोण बुडतंय तुम्हीच बघा। उद्धव ठाकरेंकडनं टीकेचे बाण तर जे जहाज बुडतंय त्या जहाजाची चिंता करा। एकनाथ शिंदे यांचं प्रत्युत्तर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा नागपुरात जनता दरबार। अनेक तक्रारींसह नागपूरकरांच्या रांगा। फडणवीसांकडनं तक्रारींचं निवारण। छगन भुजबळांकडे 1 कोटींची खंडणी मागणाऱ्याला अटक। राहुल भुसारे या उच्चशिक्षित तरुणानं भुजबळांच्या फार्म हाऊसवरती छापा पडणार असल्याचा केला होता बनाव।